नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, PM किसान योजनेचे आपण पाहिलं तर बरेच लाभार्थी आता कमी होताना दिसत आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर 20वा हप्ता असेल, 19वा हप्ता असेल आणि 21वा हप्ता असेल. याच्यामध्ये गेल्या हप्त्याला जवळजवळ 2,48,000 म्हणजे जवळजवळ 2.5 लाख शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातीलच PM किसान योजनेचे लाभार्थी याच्यातून कमी झालेले आहेत. कारण याच्यामध्ये बघा, आता वरचेवर अजूनही कमी होणार आहेत. कारण जे काय PM किसान योजनेने व्हेरिफिकेशन एक आणलेलं आहे, जे काय व्हेरिफिकेशन फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहेत. आता याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस हा व्हेरिफिकेशन केलं जाईल, आता याच्यामध्ये अट काय होती तर त्याच्यामध्ये एका कुटुंबातील व्यक्तीला म्हणजे एका कुटुंबात एकाच व्यक्तीला लाभ भेटणार होता. त्याच्यानंतर असे वेगवेगळे प्रमाणात जे काही निकष होते, तर त्या निकषाचे जे काही शासनाने ठरवून दिलेले सुरुवातीलाच निकष होते, तर त्या निकषाची पडताळणी होणार आहे. आणि याच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत की बघा, कोणाचं मयत झालेलं असेल कोणी, त्यानंतर कोणाचं जमिनीची खातेफोड केल्यानंतर वेगवेगळे लाभ घेत असतील, तर याच्यामध्ये ज्या काय बऱ्याच अडचणी येतात, त्याच्यामुळे आता व्हेरिफिकेशनचा फॉर्म हा प्रत्येक शेतकऱ्याने आता भरून देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता हा व्हेरिफिकेशनचा फॉर्म नेमका काय आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे तर ते आपण पाहूया. तर बघा, हा फॉर्म तुम्ही स्क्रीनवर बघताय की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजना केंद्र शासन सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म हा आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्याचे नाव आहे, त्यानंतर तुमचं गाव आहे, आधार क्रमांक, खाली मोबाईल नंबर आहे, फार्मर ID चा नंबर आहे, एका रेशनिंग कार्डवर लाभ घेत असलेली शेतकरी संख्या, त्याच्या खाली नाव आणि त्या व्यक्तीचं नातं काय आहे तर ते लिहायचं आहे. त्यानंतर खाली बघा, 1 नंबर अनुक्रमांकला आहे, तपासणीच्या वेळी लाभार्थीच्या नावे भूमी अभिलेखामध्ये असलेले क्षेत्र हे हेक्टरमध्ये या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर बघा, लाभार्थीने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी धारण केलेले आहे काय. त्यानंतर योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती किंवा पत्नी किंवा 18 वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत काय. आता कुटुंब म्हणले की कुटुंबाची जी व्याख्या असते ती पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य अशी होते. त्यानंतर बघा, लाभार्थी संविधानिक पद धारण करणारी किंवा केलेली माजी व्यक्ती आहे काय. त्यानंतर बघा, लाभार्थी आजी माजी खासदार असतील, आमदार असतील, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदे अध्यक्ष आहेत काय. त्यानंतर लाभार्थी हे केंद्र आणि राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी किंवा कर्मचारी. आता याच्यामध्ये बघा, चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून याच्यामध्ये कोण आहे काय असं याच्यामध्ये आहे होय किंवा नाही लिहायचं आहे. त्यानंतर लाभार्थीने मागील 5 वर्षामध्ये सलग 2 वेळा आयकर भरला आहे काय. त्यानंतर लाभार्थी निवृत्तीवेतनधारक व्यक्ती असल्यास त्यांचे मासिक निवृत्तीवेतन ₹10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे काय. त्यानंतर लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, संधी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती आहे काय. त्यानंतर लाभार्थी हा PM किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे काय. आणि याच्यामध्ये बघा, खाली तुम्हाला जे काही डॉक्युमेंट ते जोडायचे आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य यांचं आधार कार्ड जोडायचं आहे. त्यानंतर 7/12, तो 7/12 हा 30 दिवसाच्या आतील म्हणजे 1 महिन्याच्या आतील असावा. त्यानंतर बघा, 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन नोंदीचा फेरफार पाहिजे, 8 पाहिजे, रेशन कार्डचं झेरॉक्स पाहिजे आणि फार्मर ID कार्डचं म्हणजे जे काय फार्मर ID तो नंबर लागणार आहे, परंतु त्याचा झेरॉक्स प्रिंट असेल तरी चालेल. आणि खाली एक लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारी 2019 नंतरच्या वारस नोंदीसाठी मयत व्यक्तीचा फेरफार आणि मृत्यूचा दाखला इत्यादी सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत. त्याच्यामुळे बघा, PM किसान योजनेचं हे जे काय आता फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते आता चालू झालेले आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काय चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांची संख्या कमी होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला जे काय आता आपण पाहिलं त्या निकषधारकांना आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता यासाठी तुम्ही काय करायचं आहे की तुमचे जे काय
कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि त्याच्यामध्ये यादीत जर तुमचं नाव असेल तर आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आणि जर संबंधित हा फॉर्म भरून ते डॉक्युमेंट सुद्धा जमा करायचे आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि आपलं जे काय PM किसानचं जे काय याच्यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन असेल तर ती पूर्ण प्रक्रिया जे काय असेल ते पूर्ण करायचे आहे, की जेणेकरून या लाभापासून तुम्ही वंचित राहणार नाही. धन्यवाद.